जिल्ह्यात खरीपाच्या आत्तापर्यंत 86.20% पेरण्या झाल्या आहेत। भाताची 91%, ज्वारी 62%, नाचणी 84%, भुईमूग 76%, सोयाबीन 86% आणि मूग उडीद यांची 29% पेरणी झाली आहे, तर मक्याची तब्बल 212% पेरणी पूर्ण झाली आहे। यंदा पाऊस लांबल्याने काही ठिकाणी दुबार पेरण्याही करण्यात आल्या, पण जिल्ह्यातील एकूणच पिकांची उगवण आणि वाढ चांगल्या प्रकारे झाली आहे। एकीकडे गेल्या 2 महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय, पण जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याने सिंचनासाठी पाणी कमी पडणार नाही अशी आशा आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 1,55,801 हेक्टर क्षेत्र खरीपासाठी निश्चित करण्यात आले, तर उर्वरित 1,98,604 हेक्टर क्षेत्रात ऊसाचं पीक आहे। यावर्षी जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या। पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं जुलै महिन्यात पेरणीच्या कामाला गती आली। भात, ज्वारी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मका, मूग, उडीद ही कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य पिकं असून सर्वाधिक लागवड ऊसाची होते। आत्तापर्यंत खरीपाच्या 86.20% पेरण्या झाल्या आहेत। काही ठिकाणी दुबार पेरणीची कामं पूर्ण झाली असून जिल्ह्यात भातासाठी 90,641 हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आलं होतं। प्रत्यक्षात 82,557.91 हेक्टर म्हणजेच 91.08% भात पेरणी झाली आहे। सध्या भात पिकाला फुटवा आला असून उगवण समाधानकारक आहे। यंदा 416 हेक्टरमध्ये ज्वारीची पेरणी झाली आहे। नाचणीची पेरणी 13,736.6 हेक्टरवर म्हणजेच 84.23% झाली आहे। भुईमूग 21,634 हेक्टरवर आहे। सोयाबीन 35,507 हेक्टरवर, मूग 139 हेक्टरवर आणि उडीद केवळ 186.8 हेक्टर क्षेत्रात लागवड झालाय। उत्पन्न आणि जनावरांसाठी चारा म्हणून घेतला जाणारा मका यंदा 445.74 हेक्टर क्षेत्रामध्ये लावला आहे। चालू वर्षी मक्याची लागवड तब्बल 212.26% आहे। सर्वच पिकांची उगवण चांगल्या प्रकारे झाली आहे। विशेषतः पोषक हवामान असल्यानं ऊसाची चांगली वाढ होतीये। मात्र काही ठिकाणी लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला असून त्यावर आवश्यक उपाययोजना सुरू आहेत।